तर आज मी बनवत आहे हे मोमोज आणि मला जवळ-जवळ वाटतं की माझी जी काही रेसिपी आहे किंवा जे काही माझं आजचा पदार्थ आहे तो जवळ-जवळ फसला आहे. तर मला म्हणजे याचा शेपच येत नाही आहे आणि जसं जमेल तसे वाकडे-तिकडे शेपमध्ये मी एवढे सारे मोमोज बनवून घेतले. तर नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. चला व्हिडिओ कंटिन्यू करूया. तुम्हाला मी दाखवते की मी मोमोज कसे केलेत. तर आराध्याचं खूप दिवस चाललं होतं की मम्मा तू मोमोज कर. तर म्हटलं ठीक आहे, आपण हेल्दी असे मोमोज करू. त्यामुळे मी इथं गव्हाच्या पिठात असंच बॅटर करून घेतलं आहे. जे काही कोबी, गाजर, म्हणजे शिमला मिरची इतकंच टाकलं आहे, कांदा वगैरे, आलं, लसूण हे सगळं छान असं परतून घेतलं बारीक अगदी. माझ्याकडे काही चॉपिंगचा जो काही असं हे असतो ना कंटेनर वगैरे तसं काही नाही आहे. त्यामुळे मी एकदम रफली कट केलं आणि ते मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये असं फिरवून घेतलं. त्यामुळे एकदम बारीक असं हे सगळं झालं आणि नंतर मग मी फक्त आलं, लसूण, जी काही मिरची वगैरे होती तर ते छान परतून घेतलं 1-2 मिनटं तेल टाकून आणि मग त्यात चिली सॉस असतं ना तर ते टाकलं, थोडंसं मीठ टाकलं आणि हे बॅटर तयार झालं आणि कणिक फक्त मळून घेतली. म्हटलं की हेल्दी करूया सगळं, म्हणजे भाज्या पण पोटात जातील आणि उकडलेलं खाल्लेलं चांगलं असतं. तर मुलांना आवडलं तर ठीक आहे, आपण नंतरनं पण असं बनवू शकतो मग मैद्याचं खाण्यापेक्षा. आणि बाहेर खायला म्हणजे आपण गेलो ना तर धडपोटही भरत नाही आणि उत्कृष्ट ते देतात. त्यात पण ते मैद्याचं त्यांनी कसं बनवलं असेल कसं नाही. तर म्हटलं बघू आपण ट्राय करू. पण हे जे काही मोमोजचे आकार बघून मला इतकं हसायला येत होतं आणि मुलं पण 4 वेळा येऊन बघत होती की "अरे मम्मा तू काय केलं हे? हे तर जरा पण मोमोजसारखं दिसत नाही." त्यांना म्हटलं की ठीक आहे, जाऊ दे, नाही दिसलं तरी चालेल, पण तुम्हाला टेस्ट आवडली तरी बास. आयत्या म्हणजे घरच्या घरी तुम्हाला मोमोज खायला भेटतात. तर असं आमचा गप्पा गोष्टी चालल्या होत्या. मुलं आली होती शाळेतनं, त्यांना म्हटलं पटापट फ्रेश व्हा, तोपर्यंत मी हे सगळे जे काही राहिले ते मोमोज करून घेते. आणि आज मला स्वयंपाक पण लवकरच करायचा होता, तर त्यामुळे मग मी कणिक एक्स्ट्राची मळून घेतली होती आणि त्यातच मग हे मोमोज माझे चालले होते. अरे, उकडीचा मोदक पण मी इतकी सहज बनवते, तेवढा पसारा मी केला होता. मला खरंच म्हणजे इतकं हे जे काही चायनीज डिशेस असतात ना, त्या खूप म्हणजे अवघड असतात बाबा. मंचुरियन करायला पण इतकं उशीर लागतो, म्हणजे खूप वेळ लागतो. ते मंचुरियन खायला बसली की अरे वाटतं एक डिश बाहेरून खाऊन आलं असतं तर बरं झालं असतं. त्यामुळे मी मंचुरियन पण खूप दिवस झालं बनवलं नाही. चला, छानशा तुमच्यासोबत गप्पा मारत आता मी ह्या मोमोज वगैरे करून घेते. राहिलेले थोडंच बॅटर राहिले, ते सगळं मी आता करून घेते आणि नंतरनं मग मला चपात्या वगैरे पण बनवायच्या. याची टेस्ट एक नंबर झाली होती. खूप छान लागत होतं. मैद्यापेक्षा पण जर आपण याला बटर वगैरे लावून गव्हाच्याच पिठाचं केलं ना, तर खूप छान लागत होतं हे आणि हेल्दी पण आहे. तर म्हणलं आपण कधीमधी असं करत जाऊ मुलांना स्नॅक्स टाईमसाठी. आणि मी काय एक छोट्या-छोट्या पुऱ्यासारखं चपाती, म्हणजे जे काय बॅटर भरण्यासाठी छोट्या पुऱ्या आहेत ना, ते एक काही लाटत बसले नाही. मी मोठी एक चपाती लाटून घ्यायचे आणि त्याच्यावर पुढे दाखवतेच तुम्हाला मी, की असं म्हणजे वाटेने गोल-गोल करून कट करून घ्यायचे आणि मग एका टायमाला माझ्या 4 अशा लाट्या व्हायच्या. त्यामुळे जरा म्हणजे टाईम कन्झ्युमिंग आहे, पण छान झालं होतं. त्यामुळे नंतर करायला काही हरकत नाही आणि तुम्ही पण करायला काही हरकत नाही. तर असं मुलांना हेल्दी आपण ऑप्शन नक्कीच करू शकतो काहीतरी स्नॅक्स टाईम. तर इथं बघू शकता तुम्ही, एका टायमाला माझ्या 4 लाट्या झाल्यात आणि आता मी यात हे जे काही बॅटर आहे ते थोडंसं भरून घेते. आणि मी म्हणजे इतके सगळे केले, पण 2 म्हणजे एक पण असं सेम दिसत नव्हता. प्रत्येक मोमोजचा आकार वेगळा होता. पण आकार वेगळा असला तरी पण म्हणजे टेस्टला खूप छान झाले होते. आणि फक्त मी जी काही आपली शेजवान चटणी आणि सॉस असतं त्यासोबतच खायला दिलं होतं मुलांना. नाहीतर मेयोनीज पण मी बनवते घरी, पण म्हटलं की नाही जाऊ दे, सॉस आहे तर मग मुलं सॉससोबत आवडीने खातील. आणि थोडीशी शेजवान चटणी त्यात टाकली सॉसमध्ये तर म्हणजे जी काही मोमोजची चटणी असते ना लालवाली, तर तसाच फ्लेवर लागतो. त्यामुळं मग मी काही चटणी पण बनवली नाही. नेक्स्ट टाईम मी जेव्हा बनवेल तेव्हा प्रॉपर तुम्हाला व्हिडिओ पण म्हणजे रेसिपी पण दाखवेल आणि जी काही मेयोनीज असते ती बनवेल, जी काही चटणी असते ती पण बनवेल.
तर म्हणजे एकदा चांगली जर आपली रेसिपी जर चांगली झाली तर नंतर बनवायला आपल्याला काही वाटत नाही, किंवा एकदा फसली तर नंतर मग बनवायला थोडासा म्हणजे कंटाळा येतो आणि चांगली होईल का नाही असं होतं. तसं तर मी कोणतीही गोष्ट केलेली अशी माझी फसत नाही, तर म्हणजे चांगलीच होते. पण हे काही जे आकार झाले होते ना, तर ते बघून सगळे असं म्हणजे नुसता आमचा गोंधळ चालला होता मुलांचा माझा. आमचा तर म्हणजे 4 वाजता थोडासा गोंधळच असतो. मुलं शाळेतनं आली की त्यांचं असतं की काय करणार आहे तू आम्हाला खायला, किंवा आम्हाला काय म्हणजे मुलांचं भूक लागते त्या टायमाला, आणि आपण असं हेल्दीच काहीतरी मुलांना दिलं पाहिजे. तर आता सगळे माझे जे काही मोमोज बनवायचे आहेत ते बनवून झालेत. अगदी अजून 1-2च होतील इतकंच पीठ म्हणजे जे काही बॅटर आहे ते राहिलं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही किती सारे मोमोज मी केलेत. तर थोडासा वेळ लागतो बरं का, पण थोडंसं प्रिपरेशन करून ठेवलं की म्हणजे होतं पटपट. पण हे जे काही चायनीज डिशेस असतात ना, तर त्याला वेळच लागतो. पण म्हटलं ठीक आहे, मुलांना आवडतात. श्लोकला तर खूप आवडतात मोमोज. तर म्हटलं की ठीक आहे, आपण असं बनवत जाऊ. खूप म्हणजे खूप हेल्दी आहे. असं जर आपण वरण-फळं वगैरे केले तर मुलं आवडीने खात नाही. पण हे जे काही मी केलं ते श्लोक आमचा इतका आवडीने खात होता की म्हटलं आपण हां, ते ठीक आहे, आपण असं करू शकतो. आणि त्याला अजिबात म्हणजे मुलांचं काही केलं ना, की अजिबात त्यांना असं देईपर्यंत शांतता नसते त्यांची, की मम्मा कधी होते, कधी देते. तर मुलांना म्हटलं की चला आपण बघू का मुलांना आवडतं आहे का, देऊन तर बघू म्हणून मुलांना मी दिलं. एका डिशमध्ये काढून घेतलं, तर मग डिशमध्ये काढलं की आमचं फोटो सेशन वगैरे असतं, ते करून घेतलं आणि मग मुलांना खायला दिलं. मी काहीही बनवू द्या, पण मुलं अगदी आवडीने खातात. "छान झाले मम्मा, छान झाले." असं असतं त्यांचं. फक्त करायच्या आधी जर त्यांना म्हटलं ना, "हे करू का, ते करू का?" तर मुलं दुसरंच ऑप्शन देतात. "हे नाही ते कर, ते नाही ते कर." पण जे केलंय ते पण आवडीने खातात. तर इथं आता माझं प्लेटिंग करायचं चाललं आहे, आणि जे काय 1-2 राहिले ते पण मी नंतरनं करून घेणार आहे, की म्हटलं आधी मुलांना आपण खायला देऊ, की त्यांचं खूप वेळ ते वेट करतायत. तर किती छान दिसते बघा, बघायला पण असं एकदम छान दिसतंय आकार वगैरे. तर मुलांचं एक्सप्रेशन बघा. तर श्लोकला पण म्हटलं की तू पण खाऊन बघ, आणि टी व्हीचा आवाज होता त्यामुळं मग मी आवाज त्यांचा म्यूट केला, नाहीतर मग कॉपीराईट क्लेम लागतो. तर त्यामुळे मग ते फक्त म्हणजे सांगत होते की छान झालं आहे खूप, आणि त्यांना खरंच खूप आवडलं. अगदी गरम होतं, म्हणजे थोडंसं असं गरम गरमच छान लागतात मोमोज, त्यामुळे ते त्यांना म्हटलं की फुकवून खावा. तर ते त्यांचं चाललं आहे. चला तर मग आता इथं माझा चालला आहे संध्याकाळचा स्वयंपाक. अगदी थोडाच 5-6 चपात्या, भात, भाजी करायची होती, पण म्हटलं ते पटकन करून घेऊया. नंतर ना मग उशीर झाला की मग स्वयंपाक पण करायचा कंटाळा येतो. मुलांचा अभ्यास, परीक्षा चालली, त्यामुळे अभ्यासाचं पण चाललेलं होतं मुलांचं एकीकडे. आणि म्हटलं चला आता स्वयंपाक झाला आहे तर भांडे पण क्लीन करून घेऊ, म्हणजे सगळी कामं एकदाच होऊन जातील. आणि हे माझं चाललं आहे तर म्हणजे साडीला फॉल बसवायचं चाललं आहे, आणि म्हणजे दोन्ही साईडनी पण मी म्हणजे घरीच फॉल बसवते. आपण जर काही नवीन केलं तर त्याचं खरंच खूप कौतुक वाटतं आपल्याला. तुम्ही म्हणाल घरीच फॉल का बसवते, तर माझ्या 5-6 साड्या आहेत फॉल करायच्या, आणि बाहेर जर फॉल करायला दिल्या तर एक साडी ₹70 असं म्हणजे घेतात. पण असं म्हणजे आधी जेव्हा फॉल वगैरे लावायचे तर तेव्हा दोन्ही साईडनी हातानेच म्हणजे हातशिलाई करून लावायचे. तर त्यामुळं म्हणलं की आपण घरीच म्हणजे फॉल लावूया, आणि अगदी छान असा फॉल बसतो दोन्ही साईडनी जर आपण असं हातशिलाई करूनच फॉल बसवला तर. आणि माझ्याकडे आज वेळ पण होता, तर मी काल एक साडी केली, आज एक पाऊण तासात अगदी साडी होते. मी जे फॉल आणले होते ते धुवून इस्त्री करून ठेवलेत, आणि आता फक्त बसवायचं काम आहे माझं. आणि मुलांचा इथं अभ्यास पण होत आला होता, त्यांच्या बॅगा वगैरे भरायचं चाललं होतं. तर मी त्यांना त्यांची बॅग वगैरे त्यांनाच भरायला लावते, जेणेकरून त्यांना पण सवय लागेल की स्वतःची कामं स्वतः करायची. आणि इथं माझं ऑलमोस्ट आता होत आले एका साईडनी, आणि आता दुसऱ्या साईडनी पण मी तोपर्यंत करून घेते. मग जेवायचा टाईम वगैरे होईल तर मग जेवण वगैरे करून घेऊ आम्ही. आणि खूप म्हणजे खूप प्लेन असा फॉल बसतो. मी पहिल्यांदाच बसवते, त्यामुळे मी काही असं म्हणजे रिव्ह्यू वगैरे सांगणार नाही तुम्हाला, किंवा माझा एक्सपिरियन्स वगैरे काही सांगणार नाही. पण असं जर बसून जर व्यवस्थित बसत असेल तर मी आता इथून पुढे घरीच फॉल बसवेल.
आपल्या जेणेकरून 4 पैसेही वाचतात. माझे 5-6 साड्याला किती पैसे गेले असते. तर म्हणजे तेवढेच अगदी अर्धा पाऊण तासाचं काम आहे आणि ते जर व्यवस्थित अगदी होत असेल तर काय हरकत आहे. आणि माझी एका टायमाला 2 कामं चालली होती. आत्तापर्यंत श्लोक माझ्या साईडला अभ्यास करत होता, त्याचा अभ्यास पण घेत होते आणि इकडे माझं हे पण काम चाललं होतं. तर आज संध्याकाळी मला वेळ होता, स्वयंपाक पण लवकर झाला होता, त्यामुळं मी हे करत बसले होते. नाहीतर मग मी दुपारचं वगैरे पण करते. म्हणजे काल मी दुपारीच ती एक साडी करून ठेवली. तर नंतर पुढच्या मध्ये तुम्हाला मी दाखवेल एक काठपदर साडी पण मी केलेली आहे. चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. सर्वांना श्री गुरुदेव दत्त आणि बाय बाय.